पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। मुक्ताईनगर येथून महामार्गावरून जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनातून गुटख्याची तस्करी उघड झाली असून पोलिसांनी वाहन जप्त करून एकाला गजाआड केले। मुक्ताईनगर परिसरातून गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचं आढळून आलं आहे। काही दिवसांपूर्वीच नाशिक येथील आयजी यांच्या पथकाने गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडून तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। यानंतर आज मुक्ताईनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्कॉर्पिओ वाहनातून येणाऱ्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश झाला आहे। मुक्ताईनगर पोलिसांना बऱ्हाणपूरवरून एक स्कॉर्पिओतून गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यानुसार पोलिसांनी सापळा रचून काल रात्री 7:45 वाजेच्या सुमारास MH27DL 2496 क्रमांकाच्या स्कॉर्पिओला थांबवले असता यातून 22,38,050 रुपयांचा अवैध गुटखा आढळून आला। पोलिसांनी गाडीचा चालक अजित शेख बाबू शेख राहणार झाशी नगर रिसोड जिल्हा वाशिम याला अटक केली असून त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 123, 274, 275, 223 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलाय। सदर कारवाई ही DYSP राजकुमार शिंदे आणि पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बोरकर, राजेंद्र खणके, छोटू वैद्य, देवसिंग तायडे, विशाल सपकाळे आणि निखिल नारखेडे यांच्या पथकाने केली। दरम्यान मुक्ताईनगरसह परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असून या प्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य हवे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।